खूप दिवसापासून मी कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जायचा विचार करत होते आणि या कामाच्या धावपळीमधून लाईफमध्ये काहीतरी ट्विस्ट, ॲडव्हेंचर आणि थ्रिल पाहिजे ना. मग काय, आज मी चाललेली आहे कोलाडला रिव्हर राफ्टिंग करायला. तर हॅलो सगळ्यांना, मी वर्षा आणि आज तुम्हाला घेऊन जाते एका छान अशा ठिकाणी. तर पुण्याहून मस्तपैकी तामिनी घाटाचा व्ह्यू बघत आणि लॉंग ड्राईव्ह करत 3 तासामध्ये मी पोहोचले या सुंदर अशा रॉकिल ॲडव्हेंचर रिसॉर्टला. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे रिसॉर्ट एवढं सुंदर होतं की प्रवासाचा थकवा काही क्षणातच निघून गेला. या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे वुडन चॅलेट्स. काहीतरी नवीन पाहायला मिळतंय म्हणून मी खूप एक्सायटेड होते आणि अशा प्रकारचा स्टे म्हणजे अप्रतिमच. मग म्हटलं थोडंसं रिसॉर्ट फिरून घ्यावं आणि अशा या सुंदर जागी फोटोशूट तो बनताय ना बॉस, असं करत मस्तपैकी मन भरून फोटोज आणि व्हिडिओज काढले. संध्याकाळी चहा आणि नाश्ता करून आता मी चाललेली आहे कायाकिंग करायला. छान असं जंगलातून चालत चालत समोर जो सनसेटचा व्ह्यू दिसणार होता ना, तो खरंच मी शब्दात सांगू शकत नाही. तसं स्विमिंग मला फारसं काही जमत नाही, पण या सनसेटचा व्ह्यू बघून कायाकिंग करण्याचा अनुभव जो होता ना, तो खरंच अप्रतिम होता. परत रिसॉर्टला आल्यानंतर जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण डिश होत्या आणि जेवणाची क्वालिटी आणि टेस्ट खरंच खूप छान होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता लवकर उठून मी चाललेली आहे रिव्हर राफ्टिंग करायला. तेवढ्यातच आम्हाला घेऊन जाण्यासाठी ही रिक्षा येऊन थांबलेली. रिव्हर राफ्टिंगसाठी लागणारे इक्विपमेंट रिक्षामध्ये ठेवून आम्ही निघालो कुंडलिका नदीच्या दिशेने. 12 किलोमीटर अंतरापर्यंतचा राफ्टिंगचा चित्तथरारक अनुभव आज मी घेणार होते. मनात थोडी भीती होती, पण तेवढीच एक्साइटमेंट देखील होती. मग वाट कसली पाहताय? तुमच्या पार्टनर सोबत, फॅमिली किंवा फ्रेंड सोबत आजच प्लॅन करा आणि नक्की विजिट करा रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट कोलाडला. बाय बाय.